चेहऱ्याकडे बघा, सगळे गोरगरीब लोक आहेत. सगळे मला वाटतं एक 15, 20, 25 हजार नोकरी करणारे लोक आहेत. आजपासून ना माझ्यावर 300, 350 अर्ज आले होते. म्हणजे माझं अर्ध काम तुमचं एक दुर्गयासाठी चालू. आणि ह्या लोकांना कुठेतरी ते आशेने आलेत, त्या लोकांची मदत घेऊन ते हे करतात की आम्हाला ते इतके दिवस आम्ही पैसे भरतोय, आमचा हप्ता जातोय आणि बँकेकडून त्यांच्या पगारातून कट होतंय आणि घर तर नाही, अशी सिच्युएशन झालेली आहे. आणि तुम्ही म्हणजे जो अप्रोच पाहिजे तो मिळाला नाही आहे त्यांना, त्यामुळे ही वेळ आलेली आहे. दुसरं काय नाही. तुम्ही बघा आता कसं आहे सांगू, आता मी मीटिंग घेण्याचा माझा उद्देशच हा होता. त्यांना पण रिक्वेस्ट केली की बाबांनो हे कुठेतरी सारखे अर्ज फाटे ते मी देणार, रेराची मुदत आहे ते एकदा बसा, त्यांना समजून सांगा काय असेल ते, आणि त्यांचं समाधान होणं आवश्यक आहे. तुम्ही नुसतं आत्ता म्हणचाल की मी करतो किंवा काय, हे नाही, म्हणजे त्यात काय तथ्य नाही. त्या लोकांनी आता जे आलेले आहेत नाही लोक सगळे कुठे राहणार आहेत ते तुम्हाला तर दिसतंय, त्यांच्याकडे बघून हे करा. त्यांना वाटत होतं कुठतरी आपलं मुंबईच्या जवळ घर व्हावं, त्या आशेने ते हे आलेले. बर्तन मांजने वाले माँ बेटी को उठा के पुलिस लेके गई है क्या क्या दुसरं काय होतंय, हप्ते नाही भरले की हप्ते, आता घर मिळालं नाही, हप्ते भरायला लोकांना नाही होणार. हप्ता नाही भरले की बँकिंगच्या पागल हो गया, लड़का पागल हो रहा है. भारत माता की दिल्लीश्वर बोलणार अरे आम्ही आहे ना रे, आम्ही आहे ना, आपण देऊ घोषणा करू. माझा उद्देश एकच आहे तुमच्याकडे आता जी आहे ना रेराची मुदत आहे, मान्य आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहे. एकदा तो मी ह्यांना पण समजून सांगेल काय आहे ते. परंतु तू वेळ जो आहे त्या वेळामध्ये व्यवस्थित जर करून देणार असाल, ते पण हे 4 लोक हे जे काय त्यांची हे आहे त्यांना तुम्ही ते विश्वासात घेऊन होत असेल तर गोष्ट वेगळी आहे. आता मला त्यांच्या अजून काय गोष्टी आहेत, त्यांना पैसे पाहिजेत तरी पण म्हणतात डायरेक्टली, कारण त्यांचा विश्वास राहिला नाही. तो विश्वास आता इतके दिवस ही मागणी नव्हती, पण आता त्यांची मागणी आहे. बरोबर आहे का साहेब? आम्हाला प्रोजेक्ट आहे ना, कसं कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणं भागच आहे. रेराची मुदतच संपली डिसेंबर. आम्ही तुमच्यासाठीच करतो ना मीटिंग, जे बोलायचं तेच आम्ही तुमच्यासाठीच मीटिंग चालू आहे. एक लक्षात घ्या की आम्ही वाढ का करून घेतली, प्रोजेक्ट डिले हा काही कारणास्तव झाला, त्यामुळे आपल्याला रेराकडे डिसेंबरपर्यंत मुदत मिळाली आहे. आणि आता असं तुम्ही बघताय 70-80% काम झालेलं आहे. आता आम्ही काय 30-30% प्रोजेक्ट सोडून जाऊ शकत नाही, आम्हाला करणं भागच आहे. म्हणून व्हिडिओ कॉल स्वतः आम्ही घेऊन प्रत्येक कस्टमरकडे मेसेज पण पोहोचवला आहे. आपल्या वेबसाईटवरती पण पैसे लिस्ट टाकलेले आहेत, कॉन्ट्रॅक्ट पण दिलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर कॉन्ट्रॅक्टच्या कॉपीज पण दाखवतो. LNT वरती सुद्धा आपण डिपेंड नाही आहे. आता आपण स्वतःचे फंड टाकून हे प्रोजेक्ट पूर्ण करतोय. असं ह्या पोझिशनला साहेब आपली आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे की प्रोजेक्ट पूर्ण डिलिव्हर होईल, 100% डिलिव्हर होईल, याचं काही शंका नाही आहे. साहेब डिलिव्हर नाही होणार, आम्ही एक शंका काढलंच नाही. तुम्ही 10 वर्षानंतर आम्हाला डिलिव्हरी देतो, ऐकत पण ह्यांची जी हप्ते भरतायत ना ते तुम्ही भरायला चालू साहेब हाऊसिंग फायनान्स कंपनीने जे लोन दिलेलं असतं कस्टमर, हां ते हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि त्यांच्यामधलं तो व्यवहार असतो. करेक्ट. म्हणून नाही आम्हाला कळलं हे प्रॉब्लेम कुठे आहे ते मला कळलं. ओके, बट यू हॅव ड्रॉन मोर मनी फ्रॉम द बँकर्स देन व्हॉट वॉज ड्यू टू योर प्रोजेक्ट. सर मैं आपको एक बात बोलूँ, हाँ हम लोग पैसा डायरेक्ट बैंक से नहीं ले सकते. प्रोसीजर क्या है मैं समझाता हूँ. हम लोग हमारा डॉक्यूमेंट सबमिट करते हैं बैंक में माइलस्टोन बेस्ड. फिर बैंक कस्टमर से NOC लेती है पहला. अब जब कस्टमर ने NOC ली तब हमको पैसा मिलता है. करेक्ट. तब तक हम लोग को नहीं पैसा बैंकर्स ने वो जो NOC की बात की है ना, इट्स इन फाइन प्रिंट. कोई आपका स्लैब में जब डिस्बर्स हुआ है ना, दे हैव नॉट टेकन एनी सिग्नेचर्स फ्रॉम देम. होता नहीं सर, बैंकर का गलती है. फिर अगर ऐसा किया रहेगा तो बैंकर का गलती. एग्जैक्टली ऐसा, लेकिन हमारा विदाउट माइलस्टोन हिट किए हम लोग डिमांड रेज ही नहीं करते. But the fact remains is that today they are paying penal interest for no fault of theirs. Now let me tell you, your project is delayed. जैसे इन्होंने मेरे को बोला रेरा को हम पेनल्टी दे देंगे, they'll give me extension. But that is not the issue here. That is a secondary aspect. The primary aspect is what happens to my EMIs that are building up day in and day out.
सर देखो एक बात बोलता हूँ, हाउसिंग फाइनेंस और कस्टमर के बीच में क्या एग्रीमेंट है और कैसा EMI है, तो Are you telling me that you are nowhere involved in that? we are not involved in the client transaction. No. As far as our company is responsible for giving the possession before the RERA due date, that is what I can say. Secondly, सर हमने कोई भी माइलस्टोन बिना हिट किए कोई डिमांड रेज नहीं किया है. ऐसा कुछ भी केस रहेगा तो मुझे बताओ, हमारे लोगों को बताओ, हम तुमको उसको खुलासा करेंगे राइटिंग में. ऐसा कोई केस नहीं है क्योंकि हम रेज ही नहीं कर सकते RERA के हिसाब से भी, और बैंक देगा भी नहीं. हमने रेज किया तो भी सर ज्या स्टेजमध्ये तुम्ही बांधकाम केलं त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही उचलले का? दाखवा ना मला एक केस दाखवा. असं होऊच शकत नाही. देखिए बँक देणारच नाही. देखिए आरबीआई का सिंपल रूल था 30% में बिल्डिंग बनती है, आपको 30% लेना चाहिए था, आप 90% उठा लिया है. और कई बिल्डिंग में तो ऐसा जहाँ पर बिल्डिंग नहीं बनी उसका 90% उठा लिया था. सर एक मिनट, ये प्रूफ के साथ है. सर एक मिनट RERA के अंतर्गत हमने डिमांड कैसे रेज करने का इसका पूरा लॉ है. और वो लॉ ऐसा है कि 45% ऑन क्लीन, पहले 30% ऑन एग्रीमेंट, फिर 15% ऑन क्लीन, फिर ईच स्लैब, और समझो 7 वाले का बिल्डिंग है तो ईच स्लैब में 5% ऐसा रहता है ऐसा. और लास्ट का इसके लिए आरबीआई ने रूल दे दिया था कि 30% में बिल्डिंग बन जाती है, मगर बैंक और बिल्डर मिल करके 90% उठा लेते हैं और प्रोजेक्ट पूरा नहीं होता. ये प्रोजेक्ट पूरा होगा क्या? आपका प्रोजेक्ट नहीं हो रहा पूरा. अगर प्रोजेक्ट पूरा हो रहा होता तो ये चीजें आज ये लोग 10 साल से परेशान नहीं हो रहे होते. आपके पास पैसों की कमी नहीं आती, आपका पैसा तो पूरा उठा करके अलग चला गया वो चीज में. सर एक मिनट, आप जो 30% का बोल रहे हैं ना, ऐसा कौन सा लॉ है मुझे बताओ ना. 2013 का हमने तो ऑलरेडी भेज दिए हमने सब जगह. सर एक मिनट, जैसे आपने बोला that's why I wanted you to finish. RERA के हिसाब से आपने पैसे माइलस्टोन. तो बिल्डिंग शुड हैव बीन रेडी लॉन्ग टाइम बैक. तो फिलहाल माइलस्टोन अभी कस्टमर का कितना पैसा आना बाकी है अभी तक? अभी तक कस्टमर का टोटल मिला के 350 करोड़ का रिकवरी आना बाकी है. तो हम ले भी नहीं रहे अभी, हम डायरेक्ट पोजीशन पे ले रहे हैं. उसमें भी उनका जो ड्यू बनता है विदाउट इंटरेस्ट माइनस कॉम्पेंसेशन करके उनको दे रहे हैं ड्यू. आप जितना भी पोजीशन हुआ है सबको कॉम्पेंसेशन दिया है डिले का, और RERA का कायदा ही वो देना ही पड़ता है हमको. हमारे पास 90% दिए गए पैसे वाले ही बायर्स ने कंप्लेंट की है. सर वो बिल्डिंग का माइलस्टोन हुआ रहेगा उतना. नहीं, वहाँ पर बिल्डिंग बनी नहीं है, उसकी अलग उसकी बजट उसकी बिना कहते वहाँ पर दे दिया है. यहाँ तक कि वहाँ पर ये भी नहीं डला है, खाली उतना था वो डला है, उसके बावजूद 90% दे दिया गया है. सर वो जो पहले RERA के पहले जो बुकिंग हुए थे ना, वो मोपा के अंदर हुए थे. उसमें एक स्कीम थी जिसको अगर EDF स्कीम बोलते हैं उसको, जिसमें 90% वो हमको दे सकते हैं देना है तो, बट उसका EMI हम भरते हैं. वो परसेंटेज बहुत कम है. पहले समझो, आपको पूरा कायदा रजिस्टर्ड डॉक्यूमेंट है. वो उस केस में हम भर रहे हैं, उस केस में हम लोग भरते परसेंटेज कम हैं. है उसका. उनका रेट लॉक हो जाता है उसके बाद, और EMI हम भरते हैं. तो एक्चुअली ऐसे वो दो स्कीम अलग अलग है. आप लोगों ने तो भरा ही नहीं ना. इन लोगों की हालत क्या कर रखी है? सबका EMI आपके उसमें साफ साफ लिखा है कि समय पे नहीं मिलेगा तो 9% आप रेंट के रूप में देंगे एग्रीमेंट में. वो किसी को वो नहीं दिया जा रहा है किसी जो प्रकार पोजीशन का. पे आता है, सुनो ना मेरी बात. कॉम्पेंसेशन का हमारा पॉलिसी क्या है RERA के तहत? वो ऐसा है कि जिस दिन पोजीशन को आया फ्लैट उस दिन उसका ड्यू जो आएगा, समझो उसका पास से समझो हमको 4 लाख रुपए लेना है, ड्यू है, उसमें से मंथली इनको एक रेट है वो डिडक्ट करने का, और उतना ही पैसा हम लोग लेते हैं उससे. ये ऐसा लॉ नहीं है. इसमें सभी लोगों ने हमें एफिडेविट भी दिए है कि आप लोगों ने उनको एग्रीमेंट पढ़ने तक को नहीं दिया, और 2019 में बोला था पोजीशन दिया जाएगा, उसका 21 लिखा है एग्रीमेंट के अंदर, कहीं 24 लिखा, कहीं 22 लिखा है. ये सब चीजें आप लोगों के द्वारा हुई है. सर एग्रीमेंट हम लोग है ना, हमारा प्रोसीजर क्या है, जिसको भी एग्रीमेंट करने का रहता है उसको हम मेल कर देते हैं. वो साइनिंग को आता है हमारे ऑफिस में, फिर साइन होता है हमारे ऑफिस में, नहीं, कुछ भी नहीं, रजिस्ट्रेशन को जाते हैं उधर से. कुछ भी नहीं, सीधे वहाँ पर साइट पे 5 मिनट वो भी जानबूझ के ऐसे प्लानिंग के साथ हुआ है कि मतलब सिर्फ 2 घंटे टाइम दिया, सबको सुबह से बुला के रखा, और लास्ट में 1 घंटे के अंदर 1.5 घंटे के अंदर साइन करवाए फटाफट. किसी को पढ़ने तक नहीं दिया गया. ये पूरा खेल हुआ है इसके अंदर, और ये एक का नहीं है, सभी के साथ. 15 मिनट. सर उसमें एग्रीमेंट में लिखा रहता है कि आपने पढ़ा है एग्रीमेंट, वो 15 मिनट क्या पढ़ा होगा? क्या पढ़ा? तो 5 मिनट साइन कराने
पड़ा, ये पूरा ठीक है। अभी ये जो सब चीजें दिख रही है, इसमें जितने लोग हमारे से जो हमसे जो सर, हमें हम कंप्लेंट लोग करी, सर, हम लोग खुद नहीं जाते रजिस्ट्रेशन को। नहीं नहीं हमारे भी एजेंसीज है, हमारे वो जाते हैं। आपके तो हम लोग नहीं पढ़ के बारह- देने का ऐसा कोई रीजन ही नहीं है इसका। 12 परसेंट देखो थर्ड पार्टी एजेंसी थर्ड पार्टी एजेंसी हो जाती है। हम लोग कुछ भी नहीं रहते उधर। आप जो बोल रहे हैं कि आपने मैनेज किया, ऐसा हम लोग मैनेज कर ही नहीं सकते। इतने वॉल्यूम में कैसे मैनेज करेंगे? प्लस लोन सैंक्शन होते वक्त है ना, हमको बैंक को भी ड्राफ्ट देना पड़ता है कस्टमर के थ्रू कि ये ड्राफ्ट है इसके एग्रीमेंट का, फिर लोन सैंक्शन होता है। तो बहुत सारा प्रोसेस है बीच में। बुकिंग ऐसा इतना आपकी possible इसमें नहीं है। 36 मंथ में होना चाहिए, वो है ही नहीं कहीं भी, मतलब किसी का तो है ना, 36 months का है ना। मतलब 36 मंथ में आप दे देंगे, उसको ही सर, लेकिन सर एक बात हाँ, समझो, हमने रेरा से एक्सटेंशन उसी वजह से लिया ना, क्योंकि हमने दिसंबर 25 का डेट क्यों लिया? क्योंकि बीच में जो 2 साल ये तो आप एक मिनट से कितने एक्सटेंशन दिया आपने? दिसंबर 25 तक कितने बार एक्सटेंशन? दो 2014 से लेके 14 2014 नहीं सर, हमारा मैक्सिमम जो बुकिंग जो हुआ है वो 17-18 में हुआ है। 14 में पूरा चालू ही नहीं हुआ था। से लेके 5 साल में आपने 2 एक्सटेंशन दिया। क्योंकि रेरा में सर कोविड में 3 साल गए ना, ये 15 का भी बुकिंग है सर। बहुत कम है। मतलब बहुत मैक्सिमम 17-18 में जाता है। है ना? 5-10 तक का भी लोग नहीं है। उनका मीटिंग हो भी गया, उनका हो गया, उनका हो गया। फेज वन जो हो गया। जो फेज 1 था वो हो गया, 10 बिल्डिंग का ऑलमोस्ट काम हो गया। उसमें 5 बिल्डिंग का तो पोजीशन भी चालू है। दूसरा एक बात है सर, हम लोग एग्रीमेंट करने को साइन करने को गया, वो इंसान ऐसा नहीं करना चाहिए ना फटफट साइन करो, पहले 2-3 घंटा रुकाए हम लोग सिस्टम डाउन है बोलते, और उसका बाद में सुविधा फटफट हम लोग साइन करो तब दिया हाथ में। पेपर भी नहीं हम लोग को पढ़ने तरफ नहीं दिया सर। आपको ये पूरा ड्राफ्ट का मेल आया था? वही तो ड्राफ्ट का मेल आया था? सर इनके बैंक से पूछा जाता है। रजिस्ट्रार भी पूछता है एग्रीमेंट करते वक्त, भाई आपने पढ़ा क्या? See, sir, reading, anybody who signs on dotted lines, MOFA has always said that it's on dotted lines, so you cannot comprehend that they have seen it and they have signed it. So please don't. सर अभी ये तो हम खुद भी जाते नहीं रहते, इसलिए अभी कस्टमर को उधर देखिए ये पूरा का पूरा एक वो साजिश जो है वो चीज़ ओपन इनके एक्सपायर डेट के साथ ही होगी, आगे बढ़ेगी, और ये खुद अपने आप को गलत तो मान ही नहीं रहे। सर ऐसे गलत का बात नहीं है। मतलब हम लोग यहाँ पर ये चीज़ क्लियर हो रही है। शर्मा साहब, ये आपको बुलाया इसके वही हम यहाँ पर डिबेट करने नहीं बैठे हैं। हाँ, हम ये आपकी जो मांगनी है, आप जो बोल रहे हैं उनको समझाना चाहिए, और ये जो बोल रहे हैं वो तो मान ये भी आपको वही वो मानने हैं, तो हमारा सिर्फ ऐसा है कि आपका रिफंड जो है वो लोगों का रिफंड कर दीजिए, मैटर खत्म। और दूसरी बात सर, बिल्डिंग में जो पैसा लगा हुआ है वो रिफंड आप पूरा एग्रीमेंट में क्लॉज नहीं है रिफंड का, नहीं तो वन साइडेड एग्रीमेंट ना। नहीं रेरा में कैंसिलेशन का क्लॉज रहता है, और कैंसिलेशन दोनों की सम्मति से होता है, हाँ एग्जैक्टली। और वो दोनों की सम्मति रहेगी तो कैंसिल सर एक बार If I am not happy with the project, I have a right to exit. I'll come to you and say I'll exit. Are you going to stop Sir, me? if I should also agree, I should have another customer in this place. Sir, where will the company give refund from? Company building has money has gone. आप जो एग्जाम्पल दे रहे हो ना सर, इट इज रॉबिंग पीटर टू पे पॉल, यानी आप सर एग्रीमेंट होने के सर मला बाद पटत नाही, मी सोडून जातो आणि ते म्हणतात तुम्ही दुसरा आणा. ठीक आहे, आता नाही, आम्ही मला आम्ही एवढं आम्ही- म्हणायचे तुमचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत, त्यांनी त्यांची काय असतील ते तुम्हाला सांगितलं, बिल्डिंग बद्दल हे केलेलं आहे, बिल्डिंगची कशी पोझिशन देणार किंवा काय, किंवा कर्जाबाबत पण त्यांनी बरीच माहिती सांगितली. आता तुम्ही परत डिस्कशन तुमच्या लेवलला करा, नहीं, इसमें देखिए दो चीज, आता- एक ही चीज सिंपल सी हो गई है। लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं मला वाटतं. नाही, नाही, हे देखील- लगेच समोर नका. यहाँ- तुम्ही तुमचे जे काय आहेत बसून व्यवस्थित चर्चा करा. यहाँ ते सिंपल सांगतील देखिए तुम्हाला. एक ही चीज है, 54 फैसिलिटी के साथ अगर बैंक फाइनेंस बैंक लिख के देता है कि भाई ये हो जाएगा 31 मार्च 2025 तक, तो सब एग्री, और उसके बाद अगर नहीं हुआ यानी विथ ओसी के साथ सारी फैसिलिटी 54 फैसिलिटी होनी चाहिए, उसके साथ अगर उस तारीख को होता है तो सब लोग एग्री है, और अगर नहीं होता है तो डबल पैसे के साथ इन सब का रिफंड करना है, और कुछ नहीं, और कोई बातचीत नहीं करनी। अगर ऐसा लिखित में देते हैं हम लोग सबके सब तैयार हैं, राइट। बैंक फाइनेंस वाला लिखना है, फाइनेंस बैंक के वालों को लिखना है ये चीज। ये कैसे बोलते हैं वो इनका हुआ है जो काम। त्यांचं म्हणणं असं आहे की
सजेशन किंवा बाकी सगळ्या सुखसुविधा तुम्ही जे देणार आहे तुमच्या ते आम्हाला लिखित बँकेकडून पाहिजे. बँक बिल्डरच ते हे करणार. नहीं करना है क्योंकि बैंक की नहीं गारंटी ली इन लोगों की. बैंक ने हमसे कहते हैं इनसे प्रोसेसिंग फीस ली है. प्रोसेसिंग फीस लेकर के इनके पेपर सब बराबर है, ये सब कुछ होगा. इनका तरी बँक बांधकाम करण्यासाठी येणार नाही. पैसे बँक पुरवते फक्त. हे बांधकाम हेच करणार आहेत ना शेवटी. नहीं, आपण बांधकाम- प्रॅक्टिकल बांधकाम ये करना है. शर्मा जी आप प्रैक्टिकल सोचिए. मतलब जो आप बोल रहे हो वो भी होना चाहिए. प्रोसेसिंग फ़ी इसलिए लिया जाता है क्योंकि वो जगह इलीगल है या इलीगल है वो पता करने के लिए. तो वो तो है ना. ठीक आहे ते साहेब आता मी थोडंसं सुरक्षा बोलतो. बोला. हां. साहेब आता कसं नाही का आता आमच्याकडून तुम्हाला प्रस्ताव गेला पैसे होतं तर तुम्ही अडचण सांगितली की पैसे रिफंड करणं सोपं नाही आहे. मला नाही तुम्ही अगदी कुठल्याही बिल्डरला नाही. सगळ्या कस्टमरचं पैसे रिफंड करणं शक्यच नाही. बँकेत सुद्धा बँकेत सुद्धा जर एफडी ठेवली तर एका ॲटेनल एफडी रेट ते सुद्धा माहिती आहे. आणि कोणती बँक असेल तर एका दिवसात एफडी आली तर बँक हे होते. त्याचप्रमाणे बिल्डरला सोपं नाही आहे ही तर कोणी सांगेल. पण सर तुम्ही जो प्रस्ताव दिला आता ह्या लोकांचं जे म्हणजे नुकसान झाले ठीक आहे तर मान्य करतो की त्याला तुम्हाला भरपूर अडचणी होत्या, कोरोना काळ होता, त्याच्यामुळे तुम्ही इंटेन्शन नाही केलं, तुम्हाला तुमचे ओन्स प्रॉब्लेम्स होते म्हणून त्या गोष्टी होत्या बाय डिफॉल्ट म्हणजे. आणि यांचा काही दोष नसता यांना सफर झाला. पण आता यांना जे सफर झालं म्हणजे यांना व्याज द्यावं लागलं किंवा मानसिक त्रास झाला किंवा काय झालं त्याच्याबद्दल तुमचा असा काही प्रस्ताव आमच्याकडे येत नाही आहे की बाबा हां यांचं जर नुकसान झालं म्हणजे कोणत्याही प्रकारचं जे काही नुकसान झालं आहे ते नुकसान तुम्ही कसं भरून काढू शकता असं काही ठोस तुम्ही येत नाही. तुम्ही फक्त काय म्हणताय की आम्ही 31 मार्चपर्यंत 2025 आम्ही पैसे देऊ. पण ठीक आहे तुम्ही द्याल असा आम्ही विश्वास ठेवू समजा द्याल पण तोपर्यंत तुम्ही कॉम्पेन्सेशन काय द्याल तुमचा प्रस्ताव म्हणजे जो काय नुकसान झालं. आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आणि कागदोपत्री बघायला गेलं तर एवढं सोपं नाही आहे. म्हणजे तुम्ही डे नाईट करून किंवा तुमचं जेवढी टीम आहे ती प्रयत्न करून तुम्ही कराल असा तुम्हाला विश्वास आहे. पण बघा विश्वास असणं आणि ॲक्च्युअल होणं याच्यात फरक आहे. मग आता नाही मला बोलू द्या. मग आता फक्त तुमचा प्रस्ताव म्हणजे नुकसान भरपाईसाठी तुम्ही काय प्रपोजल देता आम्हाला हा एक भाग म्हणजे आम्हाला विचार करण्यासाठी. आणि दुसरा भाग 31 तारखेपर्यंत 31 मार्च 2025 पर्यंत तुम्ही म्हटल्याप्रमाणे दुर्दैवाने जर झालं नाही तर मग काय करायचं. ह्या दोन बाबतीत आम्हाला प्रस्ताव जर दिला तर आम्ही विचार करू शकतो त्याबाबत. साहेब मी तुमची ही गोष्ट मान्य करतो की तुमच्याकडनं प्रस्ताव आम्हाला आला होता पण आमच्याकडनं तुम्हाला काही लेखी आलं नाही हे मान्य करतो गोष्ट. तुम्हाला तुमचे दोन मुद्दे आहेत. एक तर प्रदेशन मिळेपर्यंत नुकसान भरपाई काय आहे आणि ज्या डेटला आम्ही सांगितलं त्या डेटला प्रदेशन नाही मिळालं तर काय. या दोन्ही गोष्टीचं आम्ही सगळी चर्चा करतो. आम्ही बसतो आणि साहेबांच्या समोर परत मीटिंग घेऊ आपण. आम्ही तुम्हाला ठोस त्यात प्रस्ताव देऊ की बाबा हे असं असं आमचा प्रस्ताव आहे. मग त्याच्यानंतर साहेब आता खरं म्हणजे ही मीटिंग आहे ना कधीच व्हायला पाहिजे होती. तुमच्या या टीमची तशी गरज नव्हती. ही टीम म्हणजे कोणतं फक्त प्रोजेक्ट कम्प्लीट करणारी टीम आहे. आणि मॅनेजमेंट जे असेल धोरणात्मक निर्णय घेणारी ही टीम नाही आहे. धोरणात्मक निर्णय घेणारे तुमचे फक्त 2-3च लोक असेल. तुम्ही मीटिंग फक्त 2-3 लोकांमध्ये आले असतं तर बरं झालं असतं. साहेबांच्या कृपेमुळे नाही ही मीटिंग होते चांगली गोष्ट आहे. पण ही गोष्ट आधीच व्हायला पाहिजे होती. म्हणजे आम्ही पिक्चरमध्ये येण्यापूर्वीच जर झाली असते साहेब मी काय सांगू का तुम्हाला एक गोष्ट. तुम्ही ओनली आहे ना आजची मीटिंग आहे ना ही मला माहीत नव्हतं. ती पण मला आहे ना साहेबांनीचा फोन आला हे आला आणि आम्ही काय तयारीत पण नव्हतो. मी पण ॲक्च्युली बाहेर करू होतो. मी कालच सकाळी आलो काल संध्याकाळी आलो. तर आता आहे ना आम्ही सगळं कसं आहे शर्माजींची माझं एकदा बोलणं झालं होतं फोनवरती. त्यात पण मी आमची काय ओळख नाही काही नाही. आता सगळ्यांची ओळख झाली आपली. साहेब पण आहेत. एक थोडं टाईम द्या आम्ही व्यवस्थित प्रस्ताव देऊ तुम्हाला. तुमचे सगळे कस्टमर खुश होतील असं प्रस्ताव देऊ. आणि शर्मा सरांना मी स्वतः फोन केलेला हा ग्रुप आमच्यामुळे झाला सर हा प्रस्ताव तुम्ही आता जर येतानाच घेऊन आले असतं तर बरं झालं सर. आम्हाला माहित होतं की असं काही आहे. आम्हाला साहेबांनी काय सांगितलं की बाबा तुमचं प्रोजेक्टचं प्रोजेक्शनचं सगळी माहिती घेऊन या ते आम्ही घेऊन आलो सगळं. असं नुकसान भरपाई किंवा लेखी द्यायचं असं काही आमच्या डोक्यात नव्हतं की आता तुम्ही सांगितलं ना तेव्हा येत आले. आम्ही थोडं चर्चा करतो तर हे तुमचे जे साहेब, ह्या गोष्टी एका गोष्टी जाणून हा ग्रुप आमच्यामुळे शर्मा सरांची ओळख झाली. सगळी बाहेर एकमेकात जोडले गेले. पण मी राहुल सरांनी मला फोन केला की शर्मा सरांना भेटायचं आपण एकदा भेटून कागदोपत्री काय समोरासमोर बोलू. त्यासाठी मी त्यांना फोन केला. त्यामध्ये तुम्ही मध्ये पडू नका तुम्ही बघेल म्हणून लोक ठीक आहे. आणि मला लोकांना कसं बाहेर लोकांसाठी काही बाहेर माझ्याकडे येतात की मला घर पाहिजे जरा घर द्या भाड्याने म्हणून मी त्यांच्यासाठी हेल्प करतो. देखिए हमने साहब आपको अलग करा क्यों करा
क्योंकि हम किसी को कुएं से निकाल के खाई में नहीं घटेना चाहते। यहाँ पर बिना उसी के बिना उसके बिना पानी के अगर मिलेगा तो उनके लिए खत्म होता है। बाकी विषय हाँ वही वो बोल रहे हैं ना, इसके लिए मैं बोल रहा हूँ। देखो प्रत्येक जण आता बोलत बसतो, प्रत्येक जणाला बोलण्यात अर्थ नाही। तुमची टीम आहे ना, ठीक आहे, तुम्ही त्या लोकांचं प्रतिनिधित्व करताय, तुमची टीम आहे, उलट चांगली गोष्ट आहे की कोणीतरी पुढे यायला पाहिजे। त्याच्यावरून काय प्रस्ताव येतोय, तुम्ही वाटलं तर माझ्यापाशी बसले नाही, तुम्ही बाहेर बसला, तुमच्या ऑफिसला बसले किंवा अजून कुठे हे करून एकदा हा विषय सॉल्व्ह झाला तर चांगली गोष्ट आहे। काय आहे, चर्चात्मक चर्चा करून आपल्याला जर एखादी चांगली गोष्ट होत असेल की लोकांचं, तुमच्या ह्या सगळ्या लोकांचं जर कल्याण होत असेल त्यातून तर चांगली गोष्ट आहे। तर तुमच्या लाड्याला कुठेतरी यश येईल। शर्मा साहेबांना फोन करून सांगितलं होतं की हवं तर मी तुमच्या ऑफिसला येतो। नहीं, इसलिए हमने क्या बोला, आपका डिबेट्स हम लोगों का नहीं होना है, आप रिटर्न में दीजिए, हम रिटर्न में हमने प्रपोजल दिया, आप भी रिटर्न में दीजिए। जैसे अभी आप तैयार कर रहे हैं, चर्चा झाल्याशिवाय बोलल्याशिवाय कागदोपत्री कोणताही मार्ग निघत नाही तात्काळ। शर्मा सर, आपको है ना उन्होंने फोन नहीं सुनिए, किया था। कोई बाहर नहीं बोल रहे हैं ना तो आप चुप बैठिए, कोई बाहर नहीं बोल रहा तो आप चुप बैठिए। देखो, हमारे पास बहुत सारे बाहर है, चुप बैठिए। बरोबर आहे, चर्चा कर- हमारे पास बहुत सारे बाहर है, कोई नहीं बोल रहा, चुप बैठिए। बिल्डरने त्यांना फोन केलेला की तुम्ही साईन आपण बोल, तर त्यांनी ऐका 2 मिनिटं ऐका। आता हे राहुल सर आहेत, ते बोलते, हे त्यांचे 4 बोलते, बाकी काही गरज नाही। आता जे सांगितलेलं आहे आपण ऐका ना, 2 मिनिटं मॅडम। ते राहुल सर जी बोललेले आहेत ना, त्यांनी काय प्रस्ताव सांगितले हे नंतर वाटलंच तर अजून व्यवस्थित बसतील। आता इथे काय होईल, 100-125 लोक 150 लोक असतील जवळजवळ, मच होईल काहीतरी कोणतं तरी वेगळं। म्हणजे आता आपको चाहिए तो हम तुम्हारे ऑफिस में आने को तैयार है, हमें कोई प्रॉब्लम नहीं है। या साहब के इधर बैठना तो इधर भी बैठने को तैयार है, हमें कोई प्रॉब्लम नहीं है। कुराडे साहेब, तुम्ही समजदार लोक आहात, म्हणजे काहीतरी तुम्ही आमचे उत्तमच मार्ग intention clear आहे की काढताल। आम्हाला- मला अपेक्षा आहे मी तुम्हाला दुसरी वेळ भेटायची आहे की 100% आता जी तुमची टीम आहे ती खूप चांगली टीम आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये मला माहिती आहे की तुम्ही केलं तर लोकांचं कल्याण करचाल, की तुम्ही आज नाही उद्या नाही परवा एकत्र त्यांचा नंबर तुमच्यापाशी घ्या, बसून काहीतरी चांगला मार्ग काढा। मला असं वाटतंय की आत्ता सध्या थोडं वेळ घ्या आणि मी तुम्हाला किंवा हे गेल्यानंतर आपण चौघं बसू परत एकदा व्यवस्था। नाही साहेब, आम्हाला असं वाटतं मीटिंग इथेच झाली तर बरं राहील। कसं नाही आपको ये प्रपोजल देने के लिए कितना टाइम लगेगा? 4 पॉइंट। अगले हफ्ते संडे को चाहिए तो इधर मिल सकते हैं, या तुम्हारे ऑफिस में मिलना तुम्हारे ऑफिस में मिलते हैं। हमें किधर भी कोई, हम देखो हमारा इंटेंट क्लियर है, हमको तो करना ही है प्रोजेक्ट पूरा, हमारा नुकसान नहीं करेंगे तो उल्टा हमारा नुकसान है। तो अभी इतना 80% काम करने के बाद कहाँ जाने वाले हम? प्रपोजल आप भेजिए, रुक जाइए, चुप बैठिए। आप प्रपोजल भेजिए, फिर उसके बाद हम लोग डिसाइड करते हैं प्रपोजल कैसे मतलब इन्होंने जो अभी 2 डिमांड रखी ना, जो पॉइंट्स है आप लोग वर्किंग करते हैं, फिर चर्चा करते हैं सर, उस पॉइंट पे एग्री करते मैं एक हैं, बात- एग्री होने के बाद अपन चाहिए तो डॉक्यूमेंट साइन करेंगे सर। एक मिनट वो सर, तो डॉक्यूमेंट तो बात की बात है, आप अपना प्रपोजल आपका प्रपोजल दे दीजिए। हमने जो मुद्दे मान रहे हैं आप सोच लीजिए। आपको लगता है कि आप और कुछ सहूलियत दे सकते हैं या कुछ है तो डाल के दे दीजिए, हम लोग डिस्कस करेंगे। क्योंकि हम लोग सिर्फ डिस्कस करने आए हैं, यहाँ लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन क्रिएट करने नहीं आए हैं, बात करने आए हैं। तो आप मेरे को 5 डेज में आप भेज रहे हैं, बोल रहे हैं, आप भेज सर दीजिए। मेरे को बोलना है कि मेरा एक ही छोटा फर्क है आपके और मेरी बात में। प्रपोजल हम आके तुम्हारे साथ बैठ के हम तुमको देंगे। हाँ, मेल में खेलने से नहीं, solve नहीं होने वाला है। मैं अपन पर्सनल डिस्कशन करेंगे ना उधर सर साहब के सामने एक करेंगे। ड्राफ्ट तो भेज सकते हैं बाय मेल 1 जो आपका प्रपोजल है, एक ड्राफ्ट मेल में भेज ड्राफ्ट दीजिए। तो करने वाले लास्ट में सर, ड्राफ्ट मैं ही तुम्हारे होगा साथ ना। बैठ के- फाइनल करेंगे। अनुप साध्या पेपर लिहून म्हणजे आपण नंतर फायनल करू. साध्या दोन मिनिट सर क्या होता है, एक बात बोलता हूँ, ते ये बोलतील ना- कदाचित फोनवर पण तुम्हाला बोलतील हाँ डिस्कशन तुमचा में नंबर. ना ये थोड़ा आणि easy ते हो जाएगा। झाल्यानंतर तुमच्याशी बोलल्यानंतर जे काही अंतिम जे आहे ते लेखी स्वरूपात घ्या. ठीक आहे ना? लेखी त्यांच्या माझा पण इंटेन्शन एकच आहे, हे सगळे लोक आहेत ना आपल्याला घर त्यांचं पाहिजे. समाधान हो Correct. की वेळेवरती त्यांना सर, घर एक मिळावं, लक्षात घ्या. त्यांचं नुकसान होऊ नये, जी हेळसांड होते ती हेळसांड होऊ नये. साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या लोकांचं हे काय हे माझे कस्टमर आहेत, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडे फ्लॅट घेतलेला आहे. त्यांचं फ्लॅट देणं हा आमचं कर्तव्यच आहे.
आणि हे काय आमच्यापेक्षा वेगळे नाहीत ना, प्रोजेक्टमध्ये ते पार्टनर आहेत आज आमच्या बरोबर. आज ते आणि आम्ही एकाच गाडीत आहोत. सर अगर हम लोग करना चाहते हैं तो हम लोग आज़ाद मैदान में बैठे थे तभी मीडिया लेके आते थे, लेकिन आप लोग का सोचा सर, क्योंकि आपका ब्रांड का नाम खराब नहीं होना चाहिए, हम लोग का 7,500 बयस का नुकसान नहीं. लेकिन सर माल अगर है तो आप कस्टमर भी बदल सकते हैं ना, माल तो है आपका, लेने वाला दूसरा भी हो जाएगा ना. बिल्डर जनरली इन्वेस्टमेंट के लिए पहला दूसरे लोग पकड़ते हैं और माल जब भी बनते हैं उनका वो लोग ऐसा चाहते हैं कि चलो ये निकल जाए और दूसरा मिल जाए, ज्यादा पैसा देने वाले, क्योंकि माल तो बन रहा है. अगर आपको आत्मविश्वास है सर एक बात बोलूं क्या, आप जो बोल रहे हैं एकदम सही बोल रहे हैं. रुक जाइए. हम लोग भी वही बोल रहे हैं कि एक बार प्रोजेक्ट कंप्लीट हुआ ना तो कस्टमर ही बेच सकता है ना उसको, अगर पैसा नहीं, आप ही बेचो ना. हम बेच के देंगे, पैसा हम नहीं बेच के देंगे. सर उल्टा अभी तो रेट बहुत बढ़ गए, इन्होंने तो बहुत पहले लिया, तो सस्ते में आपके लिए लिया. अच्छा ना, अगर आप इनको पैसा देकर आप दूसरा कस्टमर ढूंढेगा वो तो आपको ज्यादा पैसा देगा रेडीमेड माल में. और इसके लिए क्यों नहीं रेडी हो रहे हैं? नहीं, हम लोग रेडी नहीं, ऐसा नहीं बोल रहे हैं, हमने रिसेल के लिए कभी मना नहीं किया है. रिफंड की बात चल रही थी, कैंसिलेशन की बात चल रही थी. रिफंड ही करके आप दूसरे को बेच सकते सर ऐसा हैं. नहीं होता है, रिसेल अलग है, रिफंड अलग है. सर जो भी है आप जैसे बोल रहे हो 5 दिन में आप जो भी आपका है प्रपोजल आप हमको भेज दीजिए बाय मेल. विल हैव अ लुक एट इट एंड विल डिसाइड अ डेट व्हेन वी कैन मीट एंड टॉक. सर अभी उस ड्राफ्ट पे मेल फॉरवर्ड बैकवर्ड नहीं होंगे. उस पर डिस्कस सीधा जो आप ड्राफ्ट भेजेंगे विल कम सिट कि ये चलेगा, ये नहीं चलेगा, ये ऐसे चलेगा, ये इसको ऐसे बदलिए विद इन द पैरामीटर्स ऑफ द लॉ. मैं ये भी नहीं बोल रहा हूँ कि मेरा डिमांड एक्सेस होगा तो इट्स नॉट एक्सेप्टेबल टू मी ऑल्सो एज अ लॉ मैन. इट्स नॉट एक्सेप्टेबल टू मी, बट एट द सेम टाइम दे शुड नॉट लूज देयर राइट्स, दे शुड नॉट लूज देयर हाउस, दे शुड नॉट लूज देयर पीस ऑफ माइंड. आज उनको पीस ऑफ माइंड नहीं है. उन्होंने एक्चुअली शराब खरीदा है, पैसे देके शराब खरीदा है, क्योंकि रिकवरी एजेंट आज उसके घर के बाहर है. रिकवरी एजेंट अपने घर पे नहीं आते सर, मेरे घर पे नहीं आते, क्योंकि मेरे को मालूम है उसको कैसे ठिकाने लगाना सर, एक बात है, बोलूं बट क्या? इनको नहीं मालूम. सर एक बात बोलूं क्या, कस्टमर को डिले के लिए उसका जो भी तकलीफ हुआ है उसका कॉम्पेंसेशन क्या देने का. दूसरा हमने जो डेट दी है वो डेट तक पोजीशन नहीं हुआ तो क्या करने का, ये दोनों चीज़ का हम कोई प्रपोजल बना के भेजते हैं. उसके बाद अपन डिस्कस करेंगे साहब के सामने. Yes. उसके बाद सब अगर एग्री होता है तो अपन आगे बढ़ेंगे. नो प्रॉब्लम, परफेक्टली. बरं 5 मिनिटं साहेब, आता पुढच्या रविवारच्या आधी तुम्हाला पण एक ड्राफ्टची कॉपी देतो जी यांना पण देईल. त्याच्यानंतर इधर ही बैठते का इधर ही सबको तकलीफ मत दो. आप 4-5 जो भी आपके मेल में आ जाओ, क्योंकि सब कस्टमर को मैं वीडियो कॉल पे खुद उनसे बात करता हूँ बाद में, तो सबकी तकलीफ एटलीस्ट देखिए. उनका एक 10-15 जन तो होना चाहिए, क्योंकि दे हैव कॉन्फिडेंस इन अस, बट प्रचार जो करेंगे वो करेंगे, हम नहीं कर पाएंगे. कोई तो प्रॉब्लम उनका जो रेजिडेंट है उनका एक 10-15 जन आ जाने के लिए वो बात नहीं करेंगे. वी विल बी डूइंग द टॉकिंग और फिर हम बैठ के बात करते हैं. ऐसी कोई प्रॉब्लम नहीं है. ठीक होता ठीक है. तुम्ही आले आणि कधीतरी तुमच्या ह्याला म्हणजे पॉझिटिव्ह माइंड सगळ्यांनी अप्रोच पॉझिटिव्ह दाखवलं, त्याबद्दल सर्वांचं आभार आहे. आपलं पण एक हे करूया. मला लीगल ॲडवायझर त्यांचा एक नंबर आहे, भेटला तर बरोबर. आमच्याकडे फक्त शर्मा यांचाच नंबर आहे आणि बोराडे सर आणि नहीं, तुम्ही यांच्याशी बोला ना, जे काय असेल मी कॉन्टैक्ट करेंगे. बोराडे साहेब का भी नंबर नहीं है. इनसे जरूरत नहीं है. 2 मुद्दे तुमचे मांडले होते ना, त्याच्यावर जर आम्हाला डिस्कशन करायचं असेल. नाही आम्ही असेल, आम्ही एकच टीम आहे. देखील सगळ्यांचे discuss- नंबर घ्यायची गरज नाही, कारण तसं कम्युनिकेशन गॅप होतं. समजा मला बोलले आणि मी शब्द वेगळा फिरवला तर त्यापेक्षा एकच बोल ना. कोणा एकच काही शर्मा साहेबांशी बोला, त्यांच्या ते चर्चा करूनच काय असेल ते. वो हम अपना करेंगे. आणि माझा नंबर पाहिजे त्या जे साहेबांना पुढारी आहेत ते तुम्ही येऊन फक्त